जगामध्ये दोन गोष्टी मर्यादित आहेत, एक म्हणजे वेळ आणि दुसरी म्हणजे जमीन. गेलेली वेळ परत येत नाही, पण योग्य वेळी घेतलेली जमीन भविष्यात मोठी संपत्ती बनू शकते. म्हणून श्रीमंत लोक जमिनीमध्ये गुंतवणूक हे सर्वात सुरक्षित मानतात. नमस्कार, मी सुहास साबळे. ह्या चॅनलवर आपण जमीन गुंतवणूक, प्लॉट खरेदी आणि जमीन घेताना कोणकोणत्या गोष्टी तपासून घेतल्या पाहिजेत या विषयांवर सोप्या भाषेत चर्चा करतो. आज आपला चर्चेचा विषय आहे, जमीन गुंतवणूक सर्वात सुरक्षित का मानली जाते. सर्वप्रथम आपण एक मूलभूत गोष्ट समजून घेऊया की जमीन ही मर्यादित आहे. असं म्हटलं जातं की ह्या पृथ्वीवर सर्वात उत्तम गुंतवणुकीचा पर्याय असेल तर तो म्हणजे स्वतः पृथ्वी, म्हणजेच जमीन. जमीन ही एकमेव अशी संपत्ती आहे जी निर्माण करता येत नाही. म्हणजे पृथ्वीवर जेवढी जमीन आहे तेवढीच कायम राहणार. पण दुसरीकडे लोकसंख्या वाढत आहे, शहरांचा विकास होत आहे, विस्तार होत आहे, रस्ते, नवीन उद्योग वाढत आहेत. याचाच अर्थ जमिनीची मागणी कायम वाढत राहत आहे, पण त्या उलट तिचा पुरवठा मात्र वाढणार नाही. आणि विशेष म्हणजे जमिनीला दुसरा पर्याय हा सुद्धा स्वतः जमीनच आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट, जमिनीच्या किमतीत लॉंग टर्म मध्ये म्हणजे दीर्घ काळात वाढ होण्याची शक्यता असते. आपण मागील 10-20 वर्षांचा विचार केला, शहराच्या आसपासच्या भागामध्ये जमिनीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झालेली दिसते. आणि याला कारण आहे त्या म्हणजे पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट. पूर्वी जिथे गावे होती, आज ती गावे शहरांमध्ये रूपांतरित झाली. जिथे विकास होतो तिथे जमिनीची मागणी सुद्धा वाढते आणि वाढत्या मागणीमुळे जमिनीच्या किमतीतही वाढ होत असते. आपण एक गोष्ट पाहिली तर जमीन किंवा प्रॉपर्टीला रिअल असेट किंवा रिअल इस्टेट म्हटलं जातं. कारण जमीन ही स्थावर म्हणजे एका जागेवर आणि अचल म्हणजे कुठेही न जाणारी संपत्ती आहे. हा गुणधर्म इतर असेट्स मध्ये आढळत नाही. काही गुंतवणुकी अशा असतात की ज्या फक्त कागदावर आणि मोबाईल मध्येच असतात, पण जमीन एक अशी मालमत्ता आहे जी प्रत्यक्षात अस्तित्वात असते, जी आपण पाहू शकतो, जी आपण मोजू शकतो, जी आपण तिचा उपयोग करू शकतो किंवा भविष्यात तिला विकू सुद्धा शकतो. आता चौथी महत्वाची गोष्ट पाहूया. जमीन ही फक्त ठेवण्यासाठीच नसते तर तिचे अनेक उपयोगही असू शकतात. त्या जमिनीवर आपण शेती करू शकतो, प्लॉटिंग करू शकतो, इमारत बांधकाम प्रकल्प करू शकतो किंवा इतर अनेक उद्योग प्रकल्पही करू शकतो. म्हणून असे म्हणायला हरकत नाही की जमीन ही फक्त मालमत्ता नाही, तर ती एक संधी आहे काहीतरी नवीन निर्माण करण्याची. आता शेवटचा पण खूप महत्वाचा मुद्दा पाहूया. जमीन गुंतवणूक ही शॉर्ट टर्म नाही तर लॉंग टर्मच्या विचाराने केली जाते. जमीन गुंतवणूक साधारणपणे शॉर्ट टर्म विचाराने यासाठी केली जात नाही कारण तिची खरी किंमत ही वेळेनुसार वाढते. कारण एखाद्या भागामध्ये जेव्हा पायाभूत सुविधांचा विकास होतो, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट होतं, तेव्हा त्या भागातील जमिनीची मागणी वाढते, त्यामुळे त्या जमिनीची पर्यायाने किंमतही वाढते. पण ह्या सगळ्या गोष्टींसाठी वेळ लागण्याची शक्यता असते. म्हणूनच योग्य ठिकाणी योग्य किमतीत घेतलेली जमीन काही काळानंतर एक मोठी संपत्ती बनू शकते. यासाठी जमीन खरेदी करताना एक लॉंग टर्म विजन ठेवणं हे फार गरजेचं असतं. मात्र आता तुमच्यासाठी एक सावधानतेचा इशारा आहे. प्रत्येक जमीन ही योग्य गुंतवणूक असेलच असे नाही. याचा अर्थ असा की फक्त जमीन आहे म्हणून गुंतवणूक चांगली ठरत नाही, तर त्या गुंतवणुकीपूर्वी काही महत्वाच्या बाबी ह्या तपासून घ्यायच्या असतात. उदाहरणार्थ, योग्य जागा म्हणजेच लोकेशन, योग्य किंमत, योग्य कायदेशीर कागदपत्रे, भविष्यामध्ये होणारी आजूबाजूला डेव्हलपमेंट आणि तुमचा जमीन घेण्याचा उद्देश, तुमचं ध्येय हे फार महत्वाचं ठरतं. कारण बऱ्याच वेळा लोक जमीन फक्त स्वस्त आहे म्हणून विकत घेतात आणि फसतात. म्हणूनच योग्य माहिती, योग्य तपासणी केल्यानंतर जमीन खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा. जर तुम्हाला जमीन गुंतवणुकीबाबत अधिक सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल किंवा जमीन विकत घेताना कोणकोणत्या गोष्टी तपासाव्यात हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्र परिवाराला शेअर करा. कारण ह्या चॅनलवर जमीन खरेदी आणि प्लॉट खरेदी बद्दलच्या महत्वाच्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.